या एपिसोडमध्ये आपण ऐकणार आहोत एका अशा माणसाची कथा ज्याच्या विस्तारवादी धोरणामुळे आणि अट्टहासामुळे दुसरं महायुद्ध ओढावलं. तसेच 10 वर्ष अखंड युरोप ज्याच्या दहशतीखाली वावरत होता तो जर्मनीचा हुकुमशहा, न भूतो न भविष्यती असा ॲडॉल्फ हिटलर. अफाट कर्तृत्व, अखंड इच्छाशक्ती आणि प्रखर देशभक्ती तसेच तितकाच अहंकार असे अंगीभूत गुणधर्म त्या काळच्या जर्मन लोकांचा आवडता नेता, प्रखर ज्यू विरोधक आणि जर्मनीचा हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर. नमस्कार, मी आपला होस्ट आणि दोस्त तेजस कुंभार. आपण ऐकत आहात तेजस कॅन शो. ॲडॉल्फ हिटलर नाव ऐकल्यावरच सगळ्यांना भीती वाटते. खास करून जर्मन लोकांच्या अंगाला थरकाप सुटतो. या माणसाचा इतिहास सर्वांनाच माहित आहे, याच माणसाची दहशत सर्वांना माहित आहे. परंतु या एपिसोडमध्ये आपण या माणसाचा इतिहास बघणार नाही, तर या माणसाचे गुणधर्म बघणार आहोत. त्याच्या अंगी अशी कोणत्या कला होत्या की त्यामुळे तो अख्ख्या युरोपवर राज्य करू शकला. तरी सुद्धा आपण पहिल्यांदा त्याची ब्रीफ इंट्रोडक्शन बघूया त्याच्या इतिहासाविषयी. ॲडॉल्फ हिटलर जन्म 20 एप्रिल 1889 ऑस्ट्रियामध्ये झाला. तो पहिला एक साधा कॉर्पोरेल होता, म्हणजेच एक सैनिक होता. त्याच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्याला सैन्यामध्ये असताना आयर्न क्रॉस मिळालेला. आयर्न क्रॉस नावाचा एक बॅज होता, तो मिळालेला. त्याच वेळी त्यानं पहिलं महायुद्ध पाहिलेलं. त्यानंतर त्याचा प्रवेश जर्मन वर्कर्स पार्टी म्हणजे कामगार पक्षात झाला आणि त्याचीच पुढं नाझी पार्टी झाली. पुढे नाझी पार्टीमध्ये तो सर्वोच्च नेता बनला. पुढे त्याच्याच नेतृत्वाखाली म्युनिकचा उठाव झाला आणि हाच उठाव त्याच्या राजकारणाच्या प्रवेशासंबंधी महत्त्वाचा ठरला. या उठावामुळे त्याला 5 वर्ष जेलमध्ये जायला लागलं. परंतु या 5 वर्षात त्यानं माइन काम्फ नावाचं एक ऑटोबायोग्राफी म्हणजे चरित्र लिहिलं. स्वतःच चरित्र स्वतःच्याच हाताने लिहिलं. त्यानंतर तो 1933 मध्ये सत्तेवर आला आणि त्याचा प्रवास सुरू झाला हुकुमशहाकडे. 1933 ते 1945 हा त्याचा कारकिर्दीचा काळ. याच दरम्यान तो सर्वच लोकांचा आवडता नेता झाला. लोक त्याला फ्युरर म्हणू लागले आणि तो स्वतःही फ्रेडरिक दी ग्रेट यांचा वारसा समजू लागला. यामुळे त्याच्या अहंकारात वाढ झाली आणि त्याने दुसरं महायुद्ध स्वतःवर ओढवून घेतलं. त्याचा मृत्यू 30 एप्रिल 1945 रोजी झाला. हा मृत्यू खरं तर आत्महत्या होती. त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतलेली आणि दुसऱ्या महायुद्धाने त्याचा अंत केला. पहिल्या महायुद्धाने त्याला जन्म दिला तर दुसऱ्या महायुद्धाने त्याचा अंत केला. ही झाली हिटलरच्या इतिहासाविषयी एकदम शॉर्ट स्टोरी. परंतु एका सामान्य कॉर्पोरेल म्हणजे सैनिकापासून पुढे हुकुमशहापर्यंतचा हा प्रवास खरंच खूप रंजक होता. नुकतंच ॲडॉल्फ हिटलर या संबंधी एक पुस्तक माझ्या वाचनात आलं. खरं तर या माणसासंबंधी क्रूरता, दहशत हा इतिहास सगळा माहित आहे. परंतु याच माणसाची एक कला, याच माणसाचं एक सामर्थ्य होतं. त्याच्याकडे काही अंगीभूत गुणधर्म होते. त्यासंबंधी बहुतेक करून जास्त माणसांना माहीत नाही. एका सैनिकापासून एका हुकुमशहापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. परंतु हा प्रवास त्यानं कशाच्या बळावर केला असेल. खरंच त्याच्याकडे काहीतरी एक अंगीभूत गुणधर्म होते. कम्युनिकेशन स्किल म्हणजे बोलण्याची कला, करेज म्हणजे धाडस, फॉर्च्यून और लक म्हणजे एक नशीब, नियत होती त्याच्याकडे, आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे होप, इच्छाशक्ती. हे पुस्तक वाचताना माझ्या असं लक्षात आलं की या गोष्टी सगळ्यांच्याच आयुष्यात असल्या पाहिजेत. खरं तर या गोष्टींवरच माणूस जगू शकतो आणि म्हणूनच मी या तुमच्याशी शेअर करतोय हिटलरच्या संबंधी या गोष्टी. पहिल्यांदा आपण बघूयात कम्युनिकेशन स्किल म्हणजेच बोलण्याची कला. बोलणाऱ्याची माती पण विकली जाते असं म्हणतात. खरंच या बोलण्याच्या कलेमुळेच हिटलर हा सामान्य सैनिकापासून एक हुकुमशहा होऊ शकला. नाझी पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यानं सभांचा धडाकाच घेतला. देशभक्ती आणि यहुदी विरोध हा त्याचा सभांचा मुख्य विषय होता. त्याच्या बोलण्यातून लोक इतके प्रभावित होत असत की हिटलर हाच आपला नेता व्हावा असं वाटत होतं सगळ्यांना. हिटलर बोलायला उभा राहिला की लोकांच्या मधून एकच आवाज, हाईल हिटलर, हाईल हिटलर, म्हणजे हिटलरचा जय जयकार असो. हिटलरची कम्युनिकेशन स्किलवर एवढी पकड होती की कोणत्याही लोकांना कसंही तो कन्व्हिन्स करायला पुढं मागं बघत नव्हता. आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्या बोलण्यापुढे लोकांचं काहीच चालायचं नाही, एवढे लोक प्रभावित व्हायचे. हिटलरच्या सभांना लाखोने गर्दी व्हायची.
आणि लोक त्याच्या बोलण्यासाठी आतुरतेने वाट बघत बसायची, मग तो पाऊस असो किंवा ऊन. हीच कला, कम्युनिकेशन स्किल, हेच हिटलरचं सामर्थ्य होतं असं म्हणायला हरकत नाही. अगदी शेवटपर्यंत म्हणजे आत्महत्या करण्याच्या काही दिवसा अगोदरपर्यंत हिटलर सभा घेत होता. दुसऱ्या महायुद्धात लोक खचून जाऊ नये म्हणून हिटलर त्यांना आपल्या भाषणाद्वारे प्रोत्साहित करीत. लोकांना संबोधून बोलण्याचं अजून एक साधन त्यानं हाताशी धरलेलं ते म्हणजे नभोवाणी. नभोवाणीद्वारे त्यानं अनेक भाषणं गाजवली होती. हेच सामर्थ्य आहे कम्युनिकेशन स्किलचं, म्हणजेच बोलण्याच्या कलेचं, जे हिटलरनं जाणला होता. हिटलर कायम म्हणायचा, गर्दी स्त्री प्रवृत्तीचीच असते. गर्दीचं हे गुपित ज्याला कळत नाही तो चांगला वक्ता होऊ शकत नाही. स्त्रीची पुरुषाकडून कोणती अपेक्षा असते? आपल्याला समजून घेणारा, प्रेम करणारा, धाक दाखवणारा पुरुष तिला हवा असतो. त्याच्या सहवासात तिला निर्धास्त वाटायला हवं असतं. तुम्ही तिच्या या अपेक्षा पुऱ्या केला की ती तुमच्यासाठी काहीही करायला तयार असते. आपल्या आवडत्या पुरुषासाठी कोणताही त्याग केला तरी तिला तो अपुरा वाटतो. म्हणजेच हिटलरनं गर्दी आणि स्त्री यांची तुलना केलेली. गर्दीच्या बाबतीत हेच धोरण हिटलरनं स्वीकारलेलं. लोकांना खुश करायचं आपल्या बोलण्यातून, हेच शेवटपर्यंत हिटलर करू शकला. हीच होती त्याच्या बोलण्याची जादू. त्याच्याजवळ अजून एक गोष्ट होती, ती म्हणजे धाडस, करेज. हिटलरने नाझी पक्षात प्रवेश केल्यावर नाझी पक्ष एवढा भरभराटीला गेला की पक्षातील काही लोकांनी हिटलरलाच सर्वोच्च नेता मानायला सुरुवात केली. हिटलरच्या नेतृत्वाखालीच म्युनिकमध्ये उठाव झाला. सरकार विरुद्धचा हा उठाव खरं तर नंतर मोडून काढण्यात आला किंवा फसला असं म्हणायला हरकत नाही, पण त्याच्याजवळ एक धाडस होतं, ते म्हणजे स्वतः उठाव करायचं, स्वतः नेतृत्व स्वीकारायचं. हिटलर नेहमी म्हणत असे, संघर्ष केल्याशिवाय या जगात काहीही साध्य होत नाही. म्हणजे स्ट्रगल हे सर्वांच्याच आयुष्यात एक इम्पॉर्टंट पार्ट असतो. त्यामुळेच धाडस हे त्याचं गुण विशेष अधोरेखित करायला हवा. तिसरं म्हणजे फॉर्च्यून किंवा लक, म्हणजेच नियत किंवा नशीब. खरं तर हिटलर या नियतीवर किंवा नशिबावर कायम ठाम असायचा आणि त्याचा विश्वास होता. म्युनिकच्या उठाव फसल्यानंतर तो एका ज्योतिषाकडे गेलेला आणि त्या ज्योतिषाने सांगितलं, इथून पुढं 30 दिवसांनी म्हणजेच 30 जानेवारीच्या आत तुमच्याकडून एक मोठं कार्य घडणार आहे. आणि अगदी ज्योतिषाने सांगितलं तसंच झालं. त्यामुळे त्याचा फॉर्च्यून किंवा लक वर एवढा विश्वास बसला की पुढे तो आपल्याला एक नियतीने धाडलेला सुपुत्रच म्हणायचा. तो कायम म्हणत असे, परमेश्वर आणि दैवी कृपा असल्याशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. जगावर राज्य करायचं कार्य नियती फक्त त्याच्याच हातात देते जो धाडशी असतो. धाडशी माणूसच इतिहास घडवायचं काम करतो. आणि खरंच नियत ही त्याच्याच बरोबर होती, कारण जवळपास 3 ते 4 वेळा त्याच्यावर जीवघेणा हल्ला झालेला. एकदा तर त्याच्या शेजारी बॉम्ब फुटलेला, तरी सुद्धा त्यातून तो सुखरूप बचावला. त्यामुळे त्याचा विश्वास बसला, हा नशिबावर. त्याच्याजवळ अजून एक मोठी गोष्ट होती, ती म्हणजे इच्छाशक्ती, होप. द वे ऑफ होप नेव्हर एंड्स, इट गिव्हज एनर्जी टू सर्व्हाइव्ह टिल एंड. खरंच शेवटपर्यंत फक्त इच्छाशक्ती त्याच्या सोबत होती. हिटलरला माघार घेणं माहीतच नव्हतं. त्यामुळेच तो म्हणायचा, माघार घेणं म्हणजे संपणं नव्हे, ज्याची इच्छाशक्ती मेलेली आहे तो माणूस संपतो. कारण जीवन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. जीवन म्हणजे संघर्ष, अविरत संघर्ष. आणि या संघर्षात माणसापाशी एकच गोष्ट असावी लागते, ती म्हणजे इच्छाशक्ती, होप. याच इच्छाशक्तीच्या जोरावर जिथं आपला पराभव होतोय असं दिसतंय, तरी सुद्धा त्याला वाटत होतं की आपला विजयच होणार. आणि शेवटपर्यंत तो लोकांना सांगायचा की मीच या जगाचा राजा होईन, या जगावर राज्य करेन. एवढी अफाट इच्छाशक्ती असलेला माणूस होता तो. हेच काही गुण होते ज्यामुळे हिटलर 10 वर्ष युरोपवर दहशत निर्माण करू शकला आणि सर्व जगाचं लक्ष वेधून घेऊ शकला. ॲडॉल्फ हिटलर हा भयंकर क्रूर माणूस होता. त्यानं जीव म्हणजेच यहुदींचा नाश करण्यासाठी छळछावण्या उभारलेल्या. यामध्ये विषारी गॅस वापरून या यहुदींना नष्ट करण्याचा त्यानं मनसुबाच आखलेला. शेवटी पराभव जवळ येतोय असं दिसल्यावर त्यानं ज्यूंना मारायला सुरुवात केली आणि त्याची तीव्रता इतकी वाढत गेली की जे जर्मन होते ते सुद्धा हिटलरचा विरोध करू लागले. त्यानंच ओढवून घेतलेल्या दुसऱ्या महायुद्धामुळं अनेक नागरिक मृत्युमुखी पडले, तसेच लाखोंनी सैनिक गारद झाले. याच अनाठायी अट्टहासामुळं त्यानं जगाचा विध्वंस सुरू केला. परंतु वाईट माणसाकडून चांगलं घेण्याची आपली ग्रहणशक्ती असायला पाहिजे, दॅट इज ग्रास्पिंग पॉवर. हिटलरचा क्रूर इतिहास सर्वांनाच माहित आहे.
त्याच्याजवळ असणाऱ्या या 4 गोष्टींचा म्हणजेच कम्युनिकेशन स्किल, बोलण्याची कला, करेज म्हणजे धाडस, फॉर्च्यून ऑर लक म्हणजेच नशीब आणि सगळ्यात महत्त्वाचं होप म्हणजेच इच्छाशक्ती, या गोष्टी सर्वांनीच आत्मसात करायला पाहिजेत. हाच या एपिसोड मागचा माझा उद्देश होता. होप यू एन्जॉयड दिस एपिसोड. स्टे ट्यून विथ मी.